नमस्कार, आपल्या दीपालीच मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण आळूच्या वड्या बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आळूबद्दल खूप सगळ्या टिप्स मी देणार आहे। बऱ्याचशा जणींचं म्हणणं असतं की आळूच्या पानं खाल्ले की खूप घशाला खाज येते, पण मी ज्या पद्धतीने तुम्हाला आज दाखवणार आहे तर त्या पद्धतीने जर केले तर अजिबातच खाज येणार नाही। मी 100 नाही तर 101% सांगते तुम्हाला, या पद्धतीने जर तुम्ही केले तर तुम्हाला नक्कीच तुमच्या घशाला खाज येणार नाही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण साहित्य काय लागणार आहे आळूच्या वड्यांसाठी ते बघूया। आळूच्या वड्यांसाठी काय साहित्य आहे ते बघूया। बघा, आळूची पानं आहेत, एक 4 चमचे बेसन पीठ लागेल आपल्याला, 8 ते 10 हिरव्या मिरच्या, एक चमचाभर जिरं घेतलं आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा लिंबू आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे, चवीनुसार मीठ, एक चमचाभर आपण तीळ घेतले आहेत, पांढरे तीळ, चमचाभर आपल्याला हळद लागणार आहे आणि मिक्स करण्यासाठी पाणी लागेल, फ्रायसाठी तेल। बघा, आपण टिप्स बघूया आता काय आहेत ते। बघा, हे आळूचं पान आहे। बऱ्याचशा जणी काय करतात, ही आळूची पानं अशीच्या अशी लाटणं फिरून घेतात यावर, पण काय होतं ना, त्याच्या आतला रस हा आतच राहून जातो। त्याच्यामुळे आपल्याला या शिरा आहेत ना, या पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत। बाकीची पानं मी अगोदरच काढून घेतले आहेत, हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी 2 पानं बाजूला ठेवली होती। बघा, या पद्धतीने आहे ना, हे पूर्ण असं ही शीर अगदी निघाली पाहिजे, अशी टोकापासून पानाला चिकटूनच असं पूर्ण ही रेष काढून घ्यायची आहे आपल्याला। बघा, या पद्धतीने। आणि या ज्या मोठ्या असतात ना, या साईडच्या 2, ह्या सुद्धा आपल्याला पूर्णपणे ह्या काढून घ्यायच्या आहेत। जेवढ्या तुम्हाला मोठ्या अशा जाड अशा शिरा दिसतील ना, त्या सर्वपणे तुम्ही काढून घ्यायच्या आहेत। बघा, या बाजूला सुद्धा एक आहे, ही सुद्धा आपण काढून घेऊया। या पद्धतीने आपल्याला पूर्ण असं हे शिरा जाड सगळ्या काढून घ्यायच्या आहेत, अगदी शेवटपर्यंत। आणि आता हे पान आपण लाटणं फिरून घेऊया। हे बघा, हे पूर्ण आपल्याला लाटणं आणि अगदी एक ना एक शीर आपल्याला ही चपटी करायची आहे। बघा, अशी पूर्णपणे लाटून घ्यायची आहे। बघा, जरा सुद्धा ना ह्याच्यामध्ये रस नाही राहिला पाहिजे। हे बघा, व्यवस्थितपणे ह्याला लाटून घ्यायचं आहे पूर्ण, कोपरा न कोपरा ह्याचा करून घ्यायचा आहे। आणि नंतर आपण पाण्यात घालणार आहोत। हे याच पद्धतीने हे पान सुद्धा आपण सेम तसंच करायचं आहे। जेवढी जाड शीर आहे ना, तेवढी पूर्ण आपल्याला ही काढून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने हे सर्व काढून घ्यायचं आहे अगदी शेवटपर्यंत। ह्या जाड शिरा घशामध्ये गेल्यामुळेच आपल्याला जास्त खाज सुटते घशाला। हे जेवढं तुम्ही काढून घ्याल ना व्यवस्थितपणे, तेवढं तुम्हाला अजिबातच घशाला खाज येत नाही। बघा, व्यवस्थितपणे हे सर्व काढायचं आहे आपल्याला। या साईडने सुद्धा करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, पूर्णपणे काढून घ्यायचंय
आणि नंतर मग हे पान आपण लाटून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने व्यवस्थित लाटणं फिरवायचे, अगदी सगळ्या बाजूनी हे झालं पाहिजे। काही जणी काय करतात, या अगोदरच ही पानं धुवून घेतात आणि नंतर मग लाटणं फिरवतात, पण त्याने काय होतं, रस हा ह्याच्यामध्येच मुरला जातो। त्याच्यामुळे आपल्याला नेहमीच लक्षात ठेवायचे की अगोदर पान व्यवस्थित शिरा काढून लाटून नंतरच ते पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे आपल्याला। बघा ही पानं आपण आता या पाण्यामध्ये मी अगोदरच साफ करून ठेवली होती, सर्व पानं दाखवायला म्हणून ठेवली होती। हे बघा असं पान घालायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये, त्याने हा पूर्ण रस जो आपण लाटून घेतलाय ना पूर्ण पाण्यात उतरून जाईल। बघा या पद्धतीने हे पान याच्यामध्ये टाकायचे पाण्यामध्ये। हे बघा आणि छान आता हे चोळून चोळून आपल्याला धुवायचं आहे। एक 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, म्हणजे रस पूर्ण ह्याचा निघून जाईल। मी आता हे स्वच्छ अजून नळाखाली 2-3 पाण्याने मी व्यवस्थितपणे ह्याला धुवून घेते आणि मग पुढची प्रोसेस बघ। हे बघा वाटण मी वाटून घेतलं आहे। आता आपण वाटण या बेसन पिठामध्ये घालूया। सर्व वाटण मी घालून घेतलं आहे। हळद घालायची आहे, 1 चमचाभर हळद घातली आहे आणि हा जो लिंबू आहे तो मी पिळून घेते आता। लिंबामुळे सुद्धा याच्यातला खाज आहे ना, ते खाज येण्याचं प्रमाण खूप म्हणजे बऱ्यापैकी कमी होतं लिंबू घातल्यामुळे। चवीनुसार मीठ, आणि आता हे व्यवस्थितपणे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। लागेल तसं आपण ह्याच्यात पाणी घालूया। या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मीठ आणि मसाला वगैरे व्यवस्थित तो एकत्रित झाला पाहिजे। थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला, थोडंसं पाणी घालूया आणि आता पुन्हा एकदा हे एकत्रित करून घ्यायचं आहे व्यवस्थित। मीठ आहे ना हे सर्व ठिकाणी आपलं पोचलं पाहिजे असं। हे बघा छान फेटून घेतलं आहे मी हे। आता आपण पानांना लावून घेऊया। हे बघा या चाळणीमध्ये आपण ना सेट करायला ठेवणार आहोत, याला मी व्यवस्थितपणे तेल लावून घेते। याने आपल्या वड्या ना खाली चाळणीला चिकटणार नाहीत अजिबात, अलगद अशा निघून येतील। पाणी सुद्धा मी तापत ठेवलं आहे। आता आपण पानांना पीठ लावून घेऊया। हे बघा व्यवस्थित मी नळाखाली एकदम स्वच्छ असे धुवून घेतली आहेत पानं। उलट पान ठेवले मी आणि हे छान असं व्यवस्थितपणे सर्व बाजूने आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे या पद्धतीने। कुठे पोकळ राहिली नाही पाहिजे वडी, त्याच्यामुळे काठ न काठापर्यंत आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे। भरीव वडी झाली पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला असं टोकापर्यंत छान हे लावून घ्यायचं आहे।
आणि आपल्यावर असतं की आपल्याला किती पानं ठेवायची आहेत. आपण 1 किंवा 2 3 असे कितीही लावू शकतो आपण. हे बघा, हे लावून झाले. आता पुन्हा मी याच्यावर 1 पान ठेवते. तसंच घातलं आहे मी हे पान आणि छान व्यवस्थित याही पानाला आपण पीठ लावून घ्यायचं आहे अगदी शेवटच्या टोकापर्यंत. बघा या पद्धतीने पुन्हा आपण हे अर्ध पान आहे ना, हे याच्यावरती घालून घेऊया आणि हे पीठ परत सेम तसंच लावून घ्यायचं आहे. आता याचा रोल करूया. घट्टसर याचा रोल करायचा आहे. या पद्धतीने हे बघा छान लावून घेतला आहे मी. सगळ्या बाजूने आपल्याला व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे. बाकीचे सुद्धा आपण करून घेऊया. पाणी उकळलं आहे आपलं. आता आपण या वड्या आहेत ना, या आपण याच्यावर ठेवून घेऊया. हे बघा या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आणि मला झाकण देऊन याला ठेवायचं आहे. गॅस थोडासा मीडियम करायचा आहे आणि या 20 मिनिटे शिजवून घेऊया. झाल्या आहेत आपल्या वड्या. बघा व्यवस्थित त्या शिजल्या आहेत. आता आपण या थंड करून घेऊया. तेल सुद्धा तापत ठेवलं आहे. एक रोल आहे ना, मी थंड होण्यासाठी साईडला काढून घेतला आहे प्लेटमध्ये. बघू शकता कुठेही अजिबात असा पोकळ नाही झालेली वडी. आणि या आळूच्या पानांना मराठवाड्यात काही भागांमध्ये याला पोथीची पानं असंही म्हटलं जातं. थंड झाली आहे ही वडी. आता आपण आता कट करून घेऊया. बघा अजिबात पोकळ नाहीये. बघा सर्व बाजूंनी आपलं पीठ व्यवस्थित असं लागलं आहे. सर्व वड्या आपण आता कट करून घेऊया. छान भरीव अशी वडी आपली झालेली आहे. बघा अजिबात पोकळ नाही. आता हे शेवटचं टोक आहे. कुठे अजिबात असं पोकळ नाही दिसणार तुम्हाला. व्यवस्थित पीठ पोचलेलं आहे सर्व बाजूंपर्यंत. बाकीच्या वड्या सुद्धा आपण कापून घेऊया. तेल तापलं आहे छान. मग वड्या सोडून घेऊया आपण आता. छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित या खाली वर करून अशा छान फ्राय करून घ्यायचे आहेत. वड्या नेहमी अशा कुरकुरीत एकदम अशा कुरकुरीत लागल्या पाहिजेत अशा फ्राय करायच्या.
बघा गोल्डन रंगावरती मी फ्राय केले आहेत छान. असा कलर यायला हवा वड्यांना. याच पद्धतीने मी उरलेल्या वड्या सुद्धा आपण करून घेऊया. या वड्या तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता, पण मी याला डीप फ्राय केलं आहे. रेडी झाले आहेत आपल्या वड्या. आता जे तीळ सांगितले होते ना मी, हे 1 चमचाभर तीळ आहेत ना, आपल्याला मी तडक्या पॅन मध्ये ना थोडंसं 1 चमचाभर तेल घालूया. आणि हे तीळ आपण तेल गरम झालं की या तडका पॅन मध्ये घालायचे आहेत. छान असे गरम करून घ्यायचे आहेत हे. आणि याचा तडका आपल्याला या वड्यांवर घालायचा आहे. छान फुलू द्यायचे आहेत. हे बघा झालेत आपले तीळ. आता आपण या वड्यांवरती आपण हे घालून घ्यायचे आहेत. हे बघा या पद्धतीने. हे बघा उरलेला तडका सुद्धा आपण याच्यावरती घालून घ्यायचा आहे. हे दिसायला छान दिसतं म्हणून, नाही तर तुम्ही नाही घातलं तरी काहीच हरकत नाही. काही जण घालतात, काही जण नाही घालत. हे अशा काही दिसत आहेत आपल्या वड्या. एकूण एक वडी बघा खूप छान अशी फ्राय झालेली आहे. कुठेही नरम नाही पडलेली आहे बघा. बघा जवळून सुद्धा तुम्ही या वड्या बघू शकता. अजिबात कुठेही नरम पडलेली नाही. एकदम कुरकुरीत अशा छान झालेल्या आहेत आपल्या वड्या. बघू शकता दोन्हीही बाजूनी बघा अतिशय कुरकुरीत अशा आहेत. आणि पीठ बघा सर्व ठिकाणी व्यवस्थित असं लागलेलं आहे. या वड्या तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. आणि माझी 101% गॅरंटी आहे, तुम्ही मला नक्कीच कमेंट करणार की ताई खरंच खूप छान झाल्या होत्या वड्या. अजिबात घशाला खवखव किंवा खाज आलेली नाही. अशाच पारंपरिक आणि छान रेसिपी बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.